परंतु सरकारमध्ये आज असलेला लोकांचा असंतोष, पेट्रोल डिझेलचे दरवाढ आहे, बेरोजगारी आहे, नीट पेपर फुटले आहेत, आज दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या विरोधात लोकांचं लक्ष सातत्याने वेगळीकडे वळवायचं. त्याचबरोबर आपल्यासमोर विरोधी पक्षच ठेवायचा नाही, विरोधच राहता कामा नये अशी भूमिका घ्यायची आणि म्हणून हे असे प्रकार सुरू आहेत आणि कायद्याचा धाक ठेवायचा नाही. जी काही पक्षांतर विरोधक कायद्याची कलमं आहेत त्या वर्षानुवर्ष त्या संदर्भात निर्णय घ्यायचा नाही आणि त्यामुळे जे कोण आमदार खासदार जे फुटणार आहेत त्यांना सातत्याने सांगायचं की तुम्ही आमच्यात या आणि कुठलीही कारवाई होणार नाही याची जबाबदारी आमची राहील. त्यांना वेगवेगळी आमिषं द्यायची आणि त्यामुळे हे असे प्रकार सुरू आहेत. खरं तर ह्याला ऑपरेशन टायगर आपण म्हणू शकत नाही, कारण ज्या लोकांनी उद्धवजींनी त्यांना तिकीट दिलं आणि तेव्हा पण त्या लोकांना माहिती होतं की आपण सत्तेत जाणार की न जाणार आहे. उद्धवजींबरोबरच सामान्य शिवसैनिकांनी सुद्धा त्यांच्यासाठी कष्ट घेतले होते आणि त्यांच्या सगळ्यांचा भ्रमनिरास करायचा, त्यांच्या सगळ्यांच्या त्यांनी जी मेहनत घेतली त्याच्यावर पाया पसरण्याचं काम या लोकांनी करायचं आणि त्यामुळे याला ऑपरेशन टायगर किंवा स्वाभिमानाचं ऑपरेशन म्हणू शकत नाही. नाही, खरं तर आताही आपण बघितलं अनेक वेळा की ज्यावेळी गेल्यावेळी जेव्हा शिवसेनेनंतर तुटाई झाली त्यानंतर सगळ्यांना सांगत होते, संजय राऊत सांगत होते किंवा इतर विरोधी पक्षाचे लोक सांगत होते, पण त्यावेळी लोक त्या सत्ताधारी पक्ष त्यावर हे असे खोटे आरोप आहेत म्हणून सांगायचे. परंतु कालच्या जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपच्या लोकांनी सांगितले की शिंदे सेनेला आपण किती पैसे दिले आणि त्यामुळे ह्या आरोपाला पुष्टी वारंवार जोडली जाते आणि अशी आमिष असल्याशिवाय कोण दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकत नाही. नाही, खरं तर हे संशयाचं धुकं जर बाजूला राहिलं पाहिजे तर श्रमुकानंदला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने 60वा वर्धापन आमचा होत आहे आणि त्यावेळी या खासदारांनी आलं पाहिजे तरच हे संशयाचं धुकं दूर होईल. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक उद्या 18 जून रोजी पार पडणार